हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल। मित्रांनो, आज आपण प्राचीन इतिहासातील समाज अभ्यासूया। त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, अभ्यास करणाऱ्या मित्रांसाठी शेअर करा आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। या पाठात ऐतिहासिक काळ आणि इतिहासपूर्व काळ यामधील फरक समजावून घेऊया। पृथ्वीची उत्पत्ती आणि सजीवांचा वाढ विकास या संबंधी विवरण केलेलं आहे। प्राचीन शिलायुग, मध्य शिलायुग आणि नवीन शिलायुग तसेच धातू युगामध्ये मानवाच्या जीवनात झालेला बदल प्रतिबिंबित केलेला आहे, हे आपल्याला दिसून येते। सामान्यपणे इतिहासाचे 3 कालखंड वर्गीकरण केलेले आहे। ते म्हणजे पहिला इतिहासपूर्व काळ, यालाच प्री हिस्टोरिक पिरियड असे म्हणतो। दुसरा आद्य इतिहास काळ, प्रोटो हिस्टोरिक पिरियड। तिसरा आहे इतिहास काळ, हिस्टोरिक पिरियड। अशा पद्धतीने 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, ते पाहूया आपण। मानवाच्या इतिहासात शेकडा 99.9 इतका कालावधी इतिहासपूर्व काळामध्ये समावलेला आहे। ते एक एक करून आपण पाहूया। जसं अक्षरांचा परिचय नसलेला कालखंड इतिहासपूर्व काळ असे म्हणतात, कारण त्या कालावधीमध्ये कुठल्याच लिपीचा किंवा भाषेचा किंवा अक्षराचा ज्ञान नव्हता। असा कालखंड म्हणजेच इतिहासपूर्व काळ म्हणतो आपण। उदाहरणार्थ शिलायुग, त्या कालावधीमध्ये दगडाचा वापर जास्त करत होते। दुसरा काळ पहा, आद्य इतिहास काळ म्हणजेच प्रोटो हिस्टोरिक पिरियड। एखाद्या काळात अक्षरज्ञानाची जाणीव असून ती अक्षर वाचणे किंवा समजणे आज शक्य नाही, अशा कालखंडाला आद्य इतिहास काळ असे म्हणतात। कारण थोडंसं अक्षराचे ज्ञान असूनसुद्धा ते आपण वाचू शकत नाही, असा काळ म्हणजेच आद्य इतिहास काळ। उदाहरणार्थ हरप्पा संस्कृतीचा काळ, या कालावधीमध्ये अक्षराचा उल्लेख केलेला होता, पण ते वाचू शकत नव्हते। तिसरा आहे कोणत्या कालखंडात अक्षरज्ञान आहे आणि ती अक्षरे आता लिहिली आणि वाचली जातात, त्या काळाला इतिहास काळ असे म्हणतात। यालाच आता हिस्टोरिक पिरियड, आता आपण ते अक्षर वाचू शकतो अशा पुराव्यांचा काळ जो आहे ते म्हणजे इतिहास काळ। तर मानवाचा जन्म आणि विकास 4.6 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली असे वैज्ञानिक सांगतात। 4.6 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली होती। पृथ्वीवर सर्वात पहिला सापडलेला सजीव म्हणजे एकपेशीय बॅक्टेरिया, त्याला प्रोकार्योट हा होय असं म्हटलं जातं। हे सजीव प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन नसलेल्या वातावरणातही जगू शकत होते। अशी एकपेशीय बॅक्टेरियाची सुरुवात झाली होती पृथ्वीवरती। त्याला हवी असलेली ऊर्जा आणि पौष्टिक अंश परिसरातून मिळवित असत। त्यानंतर सुमारे 4000 ते 2500 दशलक्ष वर्षापूर्वी शेवाळ अथवा दगडफूल असे सजीव आढळले होते त्या काळामध्ये। हे पुढे प्राणी आणि वनस्पती अशा 2 गटामध्ये वर्गीकरण होण्यास कारणीभूत झालेले आहेत। ते एकपेशीय प्राणी ते सजीवसृष्टीच्या जगात आल्यास 3500 दशलक्ष वर्षापूर्वीच्या सूक्ष्मजीवांचे अवशेष होते। ते ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेले आहेत आणि कर्नाटकातील संडूर तालुक्यातील धारवाड जलज शिलामध्ये 2000 दशलक्ष वर्षापूर्वीच्या सूक्ष्मजीवाणूंचे अवशेष सापडलेले आहेत। अशा प्रकारे सुरुवात झालेल्या या जीव विकासाच्या वाटेवर किंवा बेटावर 570 दशलक्ष वर्षापूर्वी मासे, इतर जलचर प्राणी तयार झालेले आहेत। 438 ते 408 दशलक्ष वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये काय झाले? कीटक तयार झालेले आहेत। पुढे पहा, 408 ते 360 या दशलक्ष वर्षाच्या कालावधीमध्ये उभयचर प्राणी तयार झालेले आहेत। उभयचर प्राणी म्हणजे जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे जे प्राणी असतात त्याला उभयचर असे म्हणतो। उदाहरणार्थ कासव, बेडूक हे जमिनीवर पण चालू शकतात आणि पाण्यामध्ये पण पोहू शकतात।
त्याच्यानंतर पहा पुढचा पॉईंट, सुमारे 320 दशलक्ष वर्षापूर्वी सरपटणारे प्राणी तयार झालेले आहेत. सरपटणारे प्राणी म्हणजे काय? जमिनीवरून जाणारे प्राणी, उदाहरणार्थ साप अशा पद्धतीचे प्राणी जे असतात ते सरपटणारे प्राणी असे म्हणतो आपण, ते सरपटत जात असतात. 248 दशलक्ष वर्षापूर्वी डायनासोरची उत्पत्ती झाली होती. 213 दशलक्ष वर्षापूर्वी पक्षी आणि सस्तन प्राणी तयार झाले होते. तर या ठिकाणी पहा, सस्तन प्राणी म्हणजे काय? आपल्या पिल्लांना दूध पाजवणारे जे प्राणी असतात त्यांना सस्तन प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ गाय, शेळी, म्हैस असे जे प्राणी असतात ते आपल्या पिल्लांना पाजवतात. 65 दशलक्ष वर्षापूर्वी महाकाय सस्तन प्राणी तयार झाले आणि 25 दशलक्ष वर्षापूर्वी वानरांचा विकास झाला. तर 5 दशलक्ष वर्षापूर्वी द्विपादीचा उत्पन्न झालेला. द्विपादी म्हणजे काय? 2 पायाच्या साह्याने जमिनीवर चालणारे जे प्राणी असतात त्या प्राण्यांना काय म्हणायचं आहे? द्विपादीज, म्हणजे 2 पायाने. फॉर एक्झाम्पलमध्ये वानर असतील, गोरिला असे जे आहेत, माणूस आहे 2 पायावरती चालतो, अशा प्राण्यांचं उत्पन्न झालेलं आहे. तर 18 लक्ष वर्षापूर्वी मानवाचा विकास झाला. अशा प्रकारे विकास झालेल्या जीवसृष्टीच्या वाटेवर प्रथम एकपेशी प्राणी, नंतर मृदकाय मासे, वनस्पती, कीटक, उभयचर, पंख असणारे कीटके, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी, फुले येणाऱ्या वनस्पती, गवत, वानर, द्विपाद प्राणी इत्यादींचा विकास झालेला दिसून येतो. यानंतर पाहूया आपण, आधुनिक मानवाची शारीरिक रचना असलेले मानव सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळले. पुढे ते आफ्रिकेहून पृथ्वीच्या विविध भूभागामध्ये स्थलांतरित झाले असे सांगण्यात येते. पण हा वाद आजही अनेक अभ्यासांच्या संशोधनाचा विषय बनलेला आहे. यानंतर आपण पाहूया प्राणी आणि वनस्पतीच्या विकासाचे टप्पे आपण जाणून घेऊया. या ठिकाणी पहा, वर्ष दिलेलं आहे, हे दशलक्षामध्ये आहे. दुसऱ्या कॉलममध्ये प्राणी दिलेले आहेत आणि तिसऱ्या कॉलममध्ये वनस्पती आहे. तर 4000 दशलक्ष ते 2500 दशलक्ष या कालावधीमध्ये सूक्ष्म जीवपेशी, एक पेशी यांची उत्पत्ती झाली होती. ते वनस्पती शेवाळामध्ये. 2500 ते 570 दशलक्ष वर्षामध्ये मृदकाय अल्गी या पद्धतीचे तयार झालेले होते. 570 ते 505 या कालावधीमध्ये मासे तयार झालेले आहेत. 438 ते 408 या कालावधीमध्ये कीटक तयार झालेले आहेत. वनस्पतीमध्ये जमिनीवरील वनस्पती तयार झालेली आहे. 408 ते 360 या कालावधीमध्ये उभयचर प्राणी तयार झालेले आहेत. उभयचर म्हणजे आपण या अगोदर समजून घेतलेलं आहे. फेरणं, पाची अशा पद्धतीची वनस्पती तयार झालेली आहेत. 320 ते 248 दशलक्ष वर्षामध्ये सरपटणारे प्राणी आहेत, सरपटत जाणारे जे प्राणी आहेत. 248 ते 213 या कालावधीमध्ये डायनासोरची उत्पत्ती झालेली होती. यानंतर 213 ते 144 या कालावधीमध्ये पक्षी, सस्तन प्राणी तयार झालेले होते. 144 ते 65 या कालावधीमध्ये त्याच प्राण्यांचा विकास होत होता. पुष्प येणाऱ्या वनस्पती त्यावेळेस तयार झालेले दिसून येतात. 65 दशलक्ष वर्षापूर्वी ते 38 दशलक्ष वर्षामध्ये महाकाय सस्तन प्राणी झालेले आहेत, त्याच्यापेक्षा मोठे. यामध्ये वनस्पतीमध्ये गवत तयार झालेलं आहे. 25 ते 5 दशलक्ष वर्षामध्ये वानराची निर्मिती झालेली आहे. 5 दशलक्ष वर्षामध्ये द्विपाद प्राणींची उत्पत्ती झालेली आहे. आणि 1.8 म्हणजे या दशलक्ष वर्षामध्ये मानवाची उत्पत्ती झालेली दिसून येते. यानंतर पहा, आता आपण 3 भाग समजून घेतलेले आहेत इतिहासामधील. इतिहासपूर्व काळ, प्री हिस्टोरिक पिरियड म्हणतो, आद्य इतिहास काळ, प्रोटो हिस्टोरिक पिरियड, इतिहास काळ, हिस्टोरिक पिरियड, असे 3 भाग समजून घेतलो आहे. तर यामधील पहिला जो भाग आहे इतिहासपूर्व काळ, यामध्ये इतिहासपूर्व कालखंडात 3 टप्प्यात विभागला जातो. ते म्हणजेच प्राचीन शिलायुग, मध्य शिलायुग, नवे शिलायुग. तर एक करून पाहूया आपण, एक एक करून. प्राचीन शिलायुग हा
कालावधी मानवाच्या इतिहासातील सुरुवातीचा पुरातात्विक आर्किओलॉजिकल टप्पा होता. या काळातील मानव जंगलातील फुले, कंदमुळे खाऊन जगत असत. जंगलात फिरून मिळालेले अन्न खात असत. गुहा, मोठ्या दगडांचा आसरा अशा ठिकाणी ते राहत होते. प्राण्यांना मारण्यासाठी चाकू, दगडाचा धारदार पाते, मोठ्या दगडी उपकरणांचा वापर त्या काळामध्ये करत होते. पाने आणि झाडांच्या साली अंगावर परिधान करण्यासाठी वापरत असत. त्यावेळी सर्व कालावधीमध्ये फुले, कंदमुळे मिळत नव्हती, म्हणून त्यांनी प्राचीन शिलायुगाच्या शेवटच्या कालावधीत मानवाने आहारासाठी शिकार करणे, मासे पकडणे अशा कला अवगत केल्या. त्यांच्यामध्ये विकास झालेला, बदल झालेला आहे. याच काळात सर्वप्रथम अग्नीचा परिचय झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये मध्य प्रदेशातील बेलांदरी या ठिकाणी त्याचे अंश दिसून आलेले आहेत. कर्नाटकातील हुन्नसगी आणि बैचबाळ प्रदेशामध्ये दिसून आलेले आहेत अग्नीचा वापर केलेला. आंध्र प्रदेशातील कर्नूल या ठिकाणी दिसून आलेला आहे. अमरावतीमध्ये, तमिळनाडूतील अत्तिरामपक्कम इत्यादी प्राचीन शिलायुगातील प्रमुख स्थळी हे अग्नीचा वापर केलेला ठिकाण दिसून येतात. सामान्यपणे 5 दशलक्ष वर्षापासून ते 12,000 वर्षापर्यंतचा काल हा प्राचीन शिलायुग म्हणून ओळखला जातो. हा सुरुवातीचा कालखंड, प्राचीन शिलायुग सुरुवात झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया मध्य शिलायुग. ह्याला मेसोलिथिक एज असे म्हटलेलं आहे. हा कालखंड म्हणजे प्राचीन शिलायुग आणि नवीन शिलायुगाच्या मधला कालावधी होय. याला मध्य शिलायुग असे म्हणतो, म्हणून याला मध्य शिलायुग असे म्हणतात. या काळातील मानव मोठ्या दगडाच्या हत्यारांचा वापर जे करत होते त्याच्याऐवजी लहान दगडी हत्यारांचा वापर करू लागले, त्याच्यापेक्षा लहान. त्यामुळे या काळाला सूक्ष्म शिलायुग, मायक्रोलिथिक एज असे म्हणतात. इतिहासपूर्व काळातील मानवी जनजीवन काल्पनिक दृश्य आपण या ठिकाणी पाहतो ह्या चित्रामध्ये. यानंतर आपण पाहूया ही सूक्ष्म हत्यारे बाणाच्या टोकाला किंवा काठीच्या टोकाला अडकून बर्चीसारखा त्याचा शिकारीसाठी वापर करीत होते. आहारासाठी जंगलातील धान्यांचा संग्रह करीत असत. धान्य असो किंवा शिकार ती सतत मिळत नसे, यामुळे अनेक वेळा त्यांना उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत असे. त्यासाठी ते शिकारीच्या वेळी जखमी होऊन मिळालेल्या जिवंत प्राणी किंवा मिळालेली पिल्ले आपल्यासोबत पाळण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला. अशा प्राण्यांचा ते शिकार न मिळालेल्या दिवशी आहारासाठी वापर करीत असत. या प्रकारामुळे त्यांना पुढे पशुपालनासाठी प्रेरणा मिळाली आणि मध्य शिलायुगातील मानव आपल्या आणि प्राण्यांच्या आहारासाठी सतत स्थलांतर करीत असत. एका ठिकाणी सोडून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्या ठिकाणांच्या दगडावर चिन्हे काढत असत. अशा पद्धतीने दिसून आलेला आहे. कातड्यांचा वापर आपले शरीर झाकण्यासाठी करत असत. या काळातील लोकांना अग्नीचा परिचय चांगला होता. मध्य प्रदेशातील भीमबेटक, कर्नाटकातील ब्रह्मगिरी, कनगनहळ्ळी, राजस्थानातील बागोर, गणेश्वर, पश्चिम बंगालमधील बीरभानपूर, आंध्र प्रदेशातील वानपसारी, उत्तर प्रदेशातील सरायनहर राय, महादह इत्यादी स्थळे प्रमुख आहेत. मध्य शिलायुगाचा कालावधी सामान्यपणे 12,000 पासून ते 9,000 वर्षापर्यंतचा असावा असे मानले जाते. याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. यानंतर पाहूया आपण नवीन शिलायुग. मध्य शिलायुगातील मानव पशुपालन करणारे पशुपालक झाले होते. त्यांना स्वतःच्या व प्राण्यांच्या आहाराची कमतरता भासत होती. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण व्हायची, त्यामुळे आहारासाठी स्थलांतर हा पर्याय सोडून नवशिलायुगातील लोक आहार उत्पादनासाठी पुढे सरसावले. त्यांच्यामध्ये विकास झाला. नदीकाठावरील सुपीक मैदानी प्रदेशात त्यांनी शेती करायला सुरुवात केली. शेतीमुळे नवशिलायुगातील लोकांना अन्नधान्य व प्राण्यांसाठी चारा मिळाला. त्यामुळे भटके जीवन सोडून देऊन योग्य प्रदेशात त्यांनी स्थायिक होण्यास सुरुवात केली. हीच शेती संस्कृती आणि नागरिकत्वतेच्या उदयाचे पहिले पाऊल ठरले. भारतीय उपखंडात शेतीसंबंधीचे सुरुवातीचे पुरावे पाकिस्तानातील मेहरगड येथे मिळाले. किती इम्पॉर्टन्स पॉईंट आहे पहा. हे मेहरगड या ठिकाणी शेतीच्या संबंधीचे पुरावे मिळालेले आहेत. नवीन शिलायुगातील हत्यारे ह्या ठिकाणी आपण पाहतो बघा ह्या चित्रामध्ये की कशा पद्धतीने तीक्ष्ण आहेत. ह्याच्यानंतर आपण पाहूया पुढं
पॉईंट. येथील लोकांनी राहण्यासाठी कोरड्या विटांची घरे निर्माण केली, तर काश्मीरमधील बुर्ज होम प्रदेशातील लोकांनी जमिनीतील गुहा निर्माण केल्या राहण्यासाठी. शेतीतून उत्पादन झालेल्या धान्यांची साठवण करण्यासाठी समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी मातीपासून हाताने मडके म्हणजेच रांजण तयार करण्याची कला अवगत केली. त्याशिवाय कापणे, कांडण करणे, दळण करणे अशी त्यांना कला अवगत झाली. यांची साधने अस्तित्वात आणली. याच काळात सुरुवातीला खेड्यांचा विकास झाला. चाकांचा शोध लागल्यानंतर गुणात्मक आणि विविध आकाराची मडकी तयार करणे शक्य झाले. या काळात दगडी हत्यारे चांगली टोकदार करून नवीन रूपात त्याचा वापर करत असत. बळ्ळारी जवळील संगनकल्लू हे अशा प्रकारचे हत्यारे तयार करण्याचे ठिकाण होते. विशेषतः कुऱ्हाड, लोखंडापासून केलेली हत्यारे ते वापरत असत. कर्नाटकातील बन्नहट्टी, ब्रह्मगिरी, बुद्धिहाळ, हळ्ळूरू, पिकलीहाळ, टी नरसीपूर, उन्नूर, बिहारमधील चिरांड इत्यादी ठिकाणी नवशिला युगातील अवशेष सापडले आहेत. सामान्यपणे याचा कालखंड आज 9000 ते 5000 वर्षापर्यंत दर्शविला जातो. तर अशा पद्धतीचं कालखंड आपल्याला ह्या ठिकाणी माहिती होते इतिहासपूर्व काळातील. पुढे पहा, भारतामधील शिलायुगातील स्थळे कुठे कुठे दर्शवलेले ते दिसून येतात. जे हिरव्या रंगामध्ये आहेत ते नवशिलायुग आहेत. रेडमध्ये जे आहे ते मध्यशिलायुग, प्राचीनमध्ये जे ते प्राचीन शिलायुगामधले ठिकाण दिसून येतात. ते पहा, ह्या नकाशामध्ये सर्व तुम्हाला महत्त्वाचे ठिकाण तुम्हाला दिसून येतात. कुठल्या कालावधीमधले प्लेसेस आहेत. त्यानंतर पहा, धातुयुग. नवशिलायुगाच्या शेवटच्या कालावधीत धातूच्या वापराला सुरुवात झाली. मानवाने सर्वात प्रथम तांबे या धातूचा वापर केला. तांबे आणि पितळ यांचे मिश्रण करून कांस्य तयार करण्याचे ज्ञान यांना झाले. कांस्य हे तांब्यापेक्षा कठीण असा एक मिश्र धातू आहे. ह्याला धातुयुग म्हणतो. तांबे आणि कांस्य शिलायुग या काळात तांबे आणि कांस्याच्या हत्यारांचे प्रमाण फारच कमी असल्याने त्यांच्यासोबत दगडी हत्यारांचा वापरही पुढे चालू राहिला. त्यामुळे या काळाला तांबे आणि कांस्य शिलायुग असे म्हणतात. हे आपल्याला 5000 वर्षापूर्वीपासून आढळून येते. शेती आणि पशुपालन हे त्या काळातील प्रमुख उद्योग होते. चाकाच्या साह्याने तयार केलेली अलंकारित मडकी या काळात दिसून येतात. तांब्याची उपकरणे, दागिनेही आढळलेले आहेत. जमीन खणण्यासाठी आणि जंगल तोडून ती जमीन शेतीसाठी परिवर्तन करण्यासाठी कांस्याची उपकरणे सहाय्य ठरली आहेत. त्यामुळे आपल्याला अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ दिसून आली. आवश्यकतेपेक्षा अधिक असलेले धान्य हव्या असलेल्या प्रदेशात पाठविल्यामुळे व्यापाराची सुरुवात झाली. व्यापार कसा करावा हे सुद्धा माहिती झालं. त्यामुळे वायव्य भारतामध्ये सिंधू व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात हरप्पा नागरिकतेसारख्या भव्य संस्कृतीचा उगम होणे साध्य झाले. व्यापाराच्या माध्यमातून हीच सर्वात पहिली नागरिकता म्हणजे संस्कृती अशी इतिहासकारांचे म्हणणे आहे. दक्षिण भारतात तांब्याशी तुलना केल्यास कांस्याचा उपयोग अधिक नव्हता. कर्नाटकातील हळ्ळूरू, बन्नहळ्ळी, ब्रह्मगिरी इत्यादी ठिकाणी तांबे आणि कांस्याच्या शिलायुगाचे पुरावे सापडले आहेत. लोहशिलायुग. धातुशिलायुगानंतर आता लोहशिलायुग पाहूया. लोखंड हा त्या अत्यंत कठीण असा धातू आहे. ह्या धातूचा वापर दक्षिण भारतात तांब्याच्या धातूपेक्षा पहिला वापर करत होते हे दिसून आले. दक्षिण भारतात 3500 वर्षापूर्वीच लोखंडाचा शोध लागला होता. या काळाला भव्य शिला संस्कृतीचा काळ म्हटलेला आहे. भव्य शिला संस्कृतीतील समाधीमध्ये शेवाच्या सोबताली दगडाचे गाळ वर्तुळ म्हणजे स्टोन सर्कल निर्माण करत असत. समाधीच्या खोलीमध्ये सामान्यपणे काळ्या व लाल रंगांची मडकी ब्लॅक अँड रेड वेअर दिसून येत असत. अशा प्रकारच्या समाधींना कर्नाटकातील सर्व सामान्य लोक पांडवाचे देऊळ किंवा घर, मौर्यांचा दगड असे म्हणतात. लोखंडाची हत्यारे आणि उपकरणे, कृषी आणि हस्तकला व्यवसायाला आश्रय मिळाला. उत्तर भारतामध्ये लोखंडाचा उपयोग अधिक झाल्यामुळे कृषी व्यवसाय कार्य भरभराटीस लागले. त्यामुळे उत्पादन अधिक वाढले. हे वाढलेले उत्पादन त्यांचे नियोजन करणारा वर्ग 2600 वर्षापूर्वी उदयास आला आणि तीच गणराज्य होत. त्यानंतर नंद, मौर्य साम्राज्य भरभराटीस आले. लोह शिलायुगाशी संबंधित कर्नाटकातील बनहट्टी, हिरेबेनकल्लू, ब्रह्मगिरी, कोप्प, हेगडेहळ्ळी इत्यादी स्थळे प्रमुख दिसून येतात. तर या ठिकाणी बृहत शिलायुगातील समाधीमध्ये काही प्रतिकृती आहेत. त्यात गोल दगड, स्टोन सर्कल
वापरलेले होते. उभा दगड म्हणजे काय, मेनहियर. दगडाचे घर म्हणजे काय, डॉलमेन. दगडाच्या राशी म्हणजे कॅरन, मडके, अर्ण इत्यादी असे वापरलेले आहेत. हा भाग तुम्हाला ह्या ठिकाणी खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने समजून आला असेल. यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.